मध्ये या ठिकाणी बघा आपण राम मंदिराच्या मांडवगड या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला खुशी हा कुत्रा भेटलाय बघा. नर्मदे है, उसका नाम क्या है? लड्डू. वो लड्डू है, ये लड्डू है. नर्मदे 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 नर्मदे. दिखता है का सब लोग? नर्मदे. एक देखो राम मंदिर में अब कौन से इसमें पढ़ते हैं सब लोग? दो तरफ दिखाता है. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला जे दिसतंय ना, हे ना याचे झाड आहे ना मांडू चिंच आहे आणि ही आहे ना आपल्याला दक्षिण आफ्रिकामध्ये भेटते. आणि इथं सर्व झाडं तीच आहे. मांडू चिंच इथं भरपूर प्रमाणात आहे. आणि आपल्याला आहे ना हा जो रोड आहे ना, हा जो आपल्याला आपण चाललो इथं रेवाकुंड या ठिकाणी चाललो आहे. रेवाकुंडावरून आपण खाली जाणार आहे तर जलकोटी या ठिकाणी जाणार आहे. नर्मदे या ठिकाणी मांडवगड या ठिकाणी आम्ही आहे ना रेवाकुंडला चाललो. रेवाकुंडला चालत असताना आम्हाला आहे ना एक एवढे इथं पोपट आहेत ना का खरोखर भरपूर पोपट आहेत. आणि इथे आम्हाला एक राणी रुक्मतीचा महल, म्हणजे जे आपण मैया जिथून पाहिजे ना तो एक महल आहे इथे राणी रुक्मतीचा या ठिकाणी. आणि रेवाकुंड इथून आम्ही पुढच्या परिक्रमेसाठी जाणार आहे. आज आम्ही फक्त दोनच इथं रेवाकुंड आणि हे रेवाकुंडाचे दर्शन घेऊन पुढे निघणार. नर्मदे यार, हे मांडवगडावरती हे रेवाकुंड आहे. या रेवाकुंडाची आहे ना एवढी आहे ना परिस्थिती आहे ना खरोखर बेकार आहे. तिथं आहे ना ज्या परिस्थितीनुसार आहे ना जे रेवाकुंड वाटत नाही. आणि एक जे रेवाकुंड आहे ना इथं कपडे वगैरे सगळे धुतात कपडे. रेवाकुंडाची अशी परिस्थिती झालेली आहे ना काही ते आहे ना या रेवाकुंडाचं आहे ना महत्त्वच राहिलेलं नाही काही या ठिकाणी. यार एक मिनट, हाँ ये ठिकान देखो ना, क्या मैया है ना, अब मैया की परिक्रमा कर रहे हैं. हे ठिकाण बघा, हे मैयाच्या परिक्रमा करत असताना आपण जे पाणी आणि हे स्नान जरूर करे, स्नान की कोई दिक्कत नहीं है. ये गंदगी क्यों मचा के रखी है पूरा ये गंदगी मैया के कपड़ा बुपड़ा धो रहे हैं सब. इसका तो आपण पूजा करते हैं इसको. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना, चला या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आम्ही आता मांडवगड सोडून आहे ना पुढे आलेलो आहे. आणि मांडवगड सोडताना आम्ही रेवाकुंडा या ठिकाणी गेलो. रेवाकुंडामध्ये आहे ना ते रेवाकुंडाची हालत एवढी बेकार आहे ना, तर खरोखर तुम्ही आहे ना हालत पाहिली ना ती रेवाकुंडाची तर ती त्याच्यातच कपडे धुतात, त्याच्यातच सगळे काही करतात. आणि ते कुंड आहे त्याचं आहे ना, रेवाकुंड आहे त्याचं आहे ना महत्त्व काहीच ठेवलेलं नाही. आणि ते एक किल्ला आहे त्याच्या बाजूला, तो किल्ला आहे ना एवढा बनवलेला आहे ना, त्या किल्ल्यातसुद्धा आम्ही लोक गेलो नाही. कारण हा जो आहे ना पिकनिक स्पॉट आहे. आणि इथं आहे ना सर्व जे कुंड जे परिक्रमावासी रेवाकुंडासाठी येतात ना त्यांच्यासाठी काहीच इथं महत्त्व नाही आहे, व्यवस्था नाही आहे परिक्रमावासींसाठी. आणि खरोखर जेवढे परिक्रमावासी असेल ना त्यांना यायचं असेल तर तुम्ही आहे ना गाडीने येऊन पण जाऊ शकता रिटर्न. पण इथे पायी येणाऱ्याने नादी लागू नका. सरळ आपल्या सरळ मार्गे मैया मार्गे चला. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आत्ता आहे ना सध्या या ठिकाणी मांडवगडवरती होतो. मांडवगडवरून आपण आहे ना आता खाली जलकोटी म्हणजे महेश्वरी या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आपल्याला आहे ना जाताना आहे ना महेश्वर हे ठिकाण लागणार आहे. तर आम्ही अशा ठिकाणी होतो, हे मांडवगड आहे. आता आम्हाला हे पहा, ह्या ठिकाणी तुम्हाला जे दाखवतो ह्या ठिकाणावरून आम्हाला खाली उतरायचं आहे. म्हणजे हा जो पगदंडी मार्ग आहे ना हा पकडून ह्या ठिकाणावरून आम्हाला आहे ना
खाली म्हणजे खाली जायचे. खाली उतरून गेल्याच्या नंतर हे बा हे असं एक ठिकाण आहे मांडवगडचं. का ते मांडवगड ठिकाणी आहे ना बा तुम्हाला आहे ना एक रस्ता दिसेल. इथून आहे ना खाली उतरत आणि भरपूर खाली जायचं. इथून आम्हाला खाली जायला जवळजवळ आहे ना 4 किलोमीटर अंतरावरती खाली जायचं ह्या ठिकाणावरून. हे असं ठिकाण आहे का 4 किलोमीटर अंतरावरती खाली जाणार आम्ही. आणि ह्या जंगल आहे, ह्या जंगलातून खाली जाणारे मांडवगड. आणि हे विंध्य पर्वत रांग आहे. हे विंध्य पर्वताच्या रांगेतून जाणारे. आणि हे जे परिक्रमावासी आहेत हे असे ह्या ठिकाणावरून चाललेले आहेत. वय भरपूर वय झालेले आहे. यांचं पण वय भरपूर आहे. समोर दिसतात यांचं वय पण भरपूर आहे. आणि हे एवढे हे बघा इकडनं पण परिक्रमावासी आलेले आहेत ह्या ठिकाणावरून. आणि हे इकडनं परिक्रमावासी. आणि जे वर दिसतो हा किल्ला आहे, ह्या किल्ल्यावरून आहे ना हे बनवलं एक आहे ना पर्यटन स्थळ आहे. पण आम्ही तिथे गेलेलो नाही आहे या ठिकाणी. पण आम्ही आता सध्या ह्या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणावरून नर्मदे हर तुम्हाला या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता सरळ आहे ना खाली जाणार आहे. आणि खाली उतरतो एक छोटा पगदंडी रोड आहे. हा पगदंडी रोड पकडून आहे ना सरळ आम्हाला ना सरळ खाली जायचं आहे. ह्या जंगलातून हा जंगल आहे, ह्या जंगलातून आम्हाला खाली जायचं. आणि हे तुम्हाला हे वर दिसतो ना हा किल्ला आहे. ह्या मार्गे हा सर्व किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यामध्ये गेलो नाही आम्ही कारण आम्हाला आहे ना ते आहे ना पौराणिक गोष्ट लागते. तिथं देवी देवता नव्हते. कारण त्या ठिकाणी आहे ना आम्ही फक्त रेवाकुंडासाठी आलो होतो. रेवाकुंड आणि हे आहे ना पुराणामधले. आणि ते रूपमती राणीसाठी आहे ना नर्मदा मैया तिथे आली होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. आम्हाला बाकीच्या ज्या पर्यटन स्थळ होतं तिथे आम्ही काही गेलो नाही. आम्हाला मग फ्री होतं पण आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो ते फक्त होतं ते एक रेवाकुंड. आणि आम्ही अशा ह्या जंगलातून खाली उतरणार आहे हे पहा. आणि एक आम्हाला असा एक पगदंडी मार्ग आहे. त्या पगदंडी मार्गे आम्ही जाणार आहे. आणि पगदंडी मार्गातून आम्ही सरळ खाली उतरतो आहे ह्या ठिकाणी बघा. आणि हे पहा नर्मदे